प्लेस आहे बाबा, तर हे जे खरे संत लोकांनी जे केलं तर हे सगळं कोणी करू शकतं. चमत्कार त्यांच्यासाठी काहीच नसतं. तर आता आपण ऐकतो बाळूमामाने असं पिशवीचा हात घालायला पैसे काढायचे, प्रचंड पैसे असं ढीग होतायचे, हे चमत्कार. अशी तुम्ही ह्या संतांची जर तुम्ही सगळं पिक्चर बघितला तर त्या लोकांनी खूप चमत्कार केले, कशात आपण काय पण तयार केलेलं आहे. आणि हे कुणालाही शक्य होतं जेव्हा आपण समाजावस्थेत जातो तेव्हा. तर त्याच्यानंतर असं म्हणलं जातं किंवा ही लोक समाजावस्थेत गेलेली लोक कोणाचंही भविष्य बदलू शकतात, नशीब बदलू शकतात, त्यांना शाप देऊ शकतात, आशीर्वाद देऊ शकतात, त्यांच्या पुढे येणारे कोणतेही वाईट प्रसंगाला बाजूला करू शकतात. ही क्षमता त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. आणि ही लोक की ह्या सप्त लोकांमध्ये कुठेही काही घडत असलं तर हस्तक्षेप करू शकतात. कुठलेही हे जे सप्त लोक सांगितले गेलेले आहेत त्या कोणत्याही लोकांमध्ये इथं बसून ते हस्तक्षेप करू शकतात. त्यानंतर हे निसर्गातल्या कोणत्याही वस्तूंच्या वरती त्यांचा प्रभाव असतो. त्याने मनात विचार केला पाऊस पडू दे, लगेच धो धो पाऊस पडायला. आपण हे खूप ऐकलेलं, लक्षात घ्या, पूर्वी लोक हे करत होते. तर हे कशामुळे समाधी अवस्थेत गेल्यानंतर आपलं कनेक्शन देवाशी होतं. मी एक दोन उदाहरण देतो. माझा एक सोलापूरमध्ये वर्कशॉप होता. त्यावेळी एक वयस्कर व्यक्ती होते. तर त्यांनी सांगितलं, सर म्हणजे जे कृष्णमूर्तींची व्याख्यान ऐकायला मी पुण्यामध्ये गेलो होतो म्हणजे 2 वेळा. तर जे कृष्णमूर्ती म्हणून फार मोठे संत होऊन गेले, त्यांनी समाधी अवस्थेमध्ये होते. तर त्यांनी सांगितलं की आम्ही असंच झाडाखाली एकदा प्रवचन होतं आणि प्रवचन असताना असं कावळे, जे कृष्णमूर्तीचं वैशिष्ट्य काय, ते जिथं जाईल तिथं पक्षी प्रचंड असायचे. तर म्हटले असं शेकडोने पक्षी असायचे. म्हटले त्यांचा आवाज किलबिल किलबिल आवाज आम्हाला येत होतं आणि जे कृष्णमूर्तींचा आवाज बारीक होतो. तर म्हटले आम्ही सगळे असं कावळ्याकडे बघायला लागलो. म्हटलं कधी आवाज थांबेल, कधी आवाज थांबेल. मग जे कृष्णमूर्ती की माझा आवाज यांना ऐकू येत नाही, कावळ्याची मला डिस्टर्ब होतो. तर त्याने 2 मिनिटं डोळे बंद केले आणि पुन्हा डोळे उघडले. कावळे वरच होते पण आवाज कोणाला ऐकू येत नव्हता. असं निसर्गावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. त्यात दुसऱ्या दिवशी रेल्वेचा आवाज येत होता. दुसऱ्या एका ठिकाणी रेल्वे, पुण्यात रेल्वे स्टेशन जवळ होतं. डोळे बंद केले, 2 मिनिटांमध्ये रेल्वे जाऊन येऊन करत होते पण ह्यांना काही डिस्टर्ब होत नव्हतं. असं ना की काही म्हणजे निसर्गामध्ये कुठल्याही गोष्टींच्या वरती या लोक कंट्रोल करू शकतात. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी अननोन म्हणून काही राहत नाही. तर ही लोक, तुम्ही कुठलंही एखादं पुस्तक धरला आणि या पुस्तकामध्ये काय सांगा म्हटलं तर ते धाड 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 तुम्हाला सांगते. एखादं कुराण वाचलं नाही, कुराणामध्ये काय सांगा म्हटलं तर तो कुराण सांगू शकतो, बायबल सांगू शकतो, हा, किंवा कुठलेही धर्मग्रंथ, कुठलेही विज्ञानातले ग्रंथ हे सांगू शकतात. कारण त्यांच्यासाठी अननोन म्हणून काहीच राहत नाही, माहित नाही असं काहीच राहत नाही. तुम्ही फक्त सांगायचे याच्याबद्दल बोला. ओशो, रजनीश, त्यांना तुम्ही लोक काय करायचे, चिठ्ठी ठेवायची, कुठल्या विषयावरती बोलायचे. साधं तुम्ही दगड ह्या विषयावरती बोला म्हटलं ना तर तो माणूस 3-3 तास दगडावरती बोलायचा. काय पण तुम्ही कुठं प्रेम, 3-3 तास प्रेमवर बोलायचं. म्हणजे ह्यांच्यासाठी अननोन असं काहीच राहत नाही. कुठल्याही विषयांच्या वरती ही लोक भाष्य करू शकतात, बोलू शकतात. आणि हे जे करतात, हे जे बोलतात, हे जे लिहितात, हे जे सांगतात, हे त्रिकाल सत्य असतं. ते कधीही आउटडेटेड होत नाही ह्यांचं नॉलेज. ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण, भगवद्गीता ही जे धर्मग्रंथ आहे, महावीरांनी लिहिलेलं, जैन धर्मग्रंथ, कबीरांनी लिहिलेलं, हे कधीही आउटडेटेड तुम्हाला झालेले दिसणार नाही. कित्येक पिढ्यांच्या पासून बायबल येत आहे, कित्येक पिढ्यांच्या पासून भगवद्गीता आहे. अजून सुद्धा आपण पूजा करतो, वाचतो, त्याच्यावरती लोक PhD करतात, रिसर्च करतात, पण ते एकही ओळी आउटडेटेड नाही, निरुपयोगी नाही. तर याचं कारण का, तर हे जे धर्मग्रंथ लिहिले गेलेले आहे तर त्यांनी युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होऊन लिहिलेलं आहे. समाधी अवस्थेतून ते लिहिलं गेलेलं आहे. डायरेक्ट देवाकडून नॉलेज डाउनलोड करून लिहिलेले हे पुस्तक आहे.
आणि म्हणून ते कधीही ते काय होत नाही, आउटडेटेड होत नाही. आपण ज्या बाह्य मनाने आज कोणी पीएचडी केला असेल तर 10 वर्षांनी त्याच्यात पीएचडी मधलं थेसिस किंवा कन्सेप्ट जे ते चुकीचे ठरू शकतात. एका सायंटिस्टने आज काय तर रिसर्च केलेलं आहे, 20 वर्षांनी ते चुकीचं ठरू शकतं, 100 वर्षांनी चुकीचं ठरू शकतं. परंतु ह्या लोकांचं एकही वाक्य चुकीचं ठरणार नाही. कारण का तर हे डायरेक्टली युनिव्हर्सल माइंड करणं हे आहे. आणि दुसरं म्हणजे ही लोक कोणी शिक्षित नव्हते, अशिक्षित होते. अशिक्षित असून सुद्धा तिन्ही काळाला उपयोगी पडेल, हजारो वर्ष उपयोगी पडेल अशा प्रकारचं नॉलेज त्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. तर हे फक्त समाधी अवस्थेत गेल्यामुळे शक्य होतं. आणि समाधी अवस्थेत एखादा माणूस गेला तर त्याच्यामध्ये प्रचंड फरक पडतो. त्याचं वागणं, बोलणं, त्याचा स्वभाव हे पूर्णपणे परोपकारी होते. तर तो फक्त समाजाच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांना ह्या कष्टातून बाहेर काढायचं, लोकांना हे भास आणि भ्रमातून बाहेर काढायचं, लोकांना हे फिजिकल वर्ल्ड मधून बाहेर काढायचं आणि त्यांना खरं गोल काय आहे, तुम्ही पृथ्वीवरती कशासाठी आलेला आहे, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे इथं येऊन आणि तुम्ही काय करायला लागलेलं आहे हे समजून सांगण्यासाठी ती लोक धडपड करतात. बघा प्रत्येक संत बघा, तुम्ही हे सगळे संत, तुम्हाला कुणीही संत असं सांगितलं नाही भरपूर गाडी कमव, भरपूर पैसे कमव, बंगला बांध, बंगल्यावर बंगला बांध, असं कुणीही संतांनी सांगितलेले नाही. कुणीही एनलाइटेड पर्सनने सांगितलं नाही. कारण हे सगळं भास आणि भ्रम आहे. हे आज आहे तर उद्या नाही. याच्यासाठी आपण आलोच नाही. तर आपण वेगळ्या कामासाठी इथं आलो. आणि हे केव्हा समजतं, जेव्हा समाधी अवस्थेत जातो त्यावेळी ते सगळं समजतं. आणि ज्या ज्या लोकांनी समाधी अवस्थेत गेलेले आहेत त्या लोकांनी हेच सांगितलं की बाबा रे तुम्ही जे करता हे असं असं करा, ध्यान करा, प्रार्थना करा, पूजा करा वगैरे वगैरे. म्हणून हे पूर्ण लोकांना म्हणजे झोपलेली लोकांना जागे करण्याचं काम ही लोक करत असतात. आणि म्हणून हे लोक आध्यात्मिक प्रचार करत, लोकांचं दुःख कमी करत करत ही लोक देशभर हिंडत असतात. स्वतःसाठी कधीच जगत नाही ती लोक. यामध्ये बुद्ध आहे, महावीर आहे, कबीर आहे, हे सगळीच एनलाइटेड सगळीच लोक त्याच्यामध्ये आहेत. तर ही अवस्था अतिशय उपयुक्त अवस्था आहे. माणसांच्या मध्ये आणि देवांच्या मध्ये फक्त अवस्थेमध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. मानसिक अवस्थेमध्ये फरक आहे. आपण बीटा स्टेट मध्ये असतो आणि ते कुठे असतात, डेल्टा स्टेट मध्ये असतात. ऑर्डिनरी माणसं बीटा मध्ये असतात, एक्स्ट्राऑर्डिनरी माणसं अल्फा मध्ये असतात आणि साधू संत लोक चालता बोलता डेल्टा मध्ये असतात. डेल्टा मध्ये म्हणजे सतत ते देवाशी कनेक्टेड असतात. आणि त्या डेल्टा अवस्थेमध्ये गेल्यामुळे ती लोक काही चमत्कार करू शकतात. आणि हे फक्त देवांच्या मध्ये आपल्यामध्ये हाच फरक आहे. लक्षात घ्या, गॉड म्हणजे कोण, देव म्हणजे कोण, एक्सटेंडेड कॉन्शियसनेस ऑफ मॅन इज नथिंग बट गॉड. आपल्या मनाचं विस्तारित भाग म्हणजे देव आहे. आपल्या मनाचं शांत अवस्था म्हणजे देव आहे. थॉटलेस स्टेट ऑफ माइंड इज गॉड, हे लक्षात ठेवायचं नेहमी. मनाचं निर्विचार अवस्था म्हणजे देवाची अवस्था. निर्विचार अवस्थेत गेलं म्हणजे तुम्ही देव झाला, बाकीचं काही करायची गरज नाही. त्यामुळे देव कोणीही होऊ शकतो, कोणालाही बनता येतात. फक्त त्याच्यासाठी मनातील विचार कमी करायचे. विचारांच्या पलीकडे देवाची एरिया चालू होतो. विचार संपलं की तिथं देवाची एरिया चालू होतो. आणि मग एकदा तो देवाच्या एरियामध्ये गेला तर प्रत्येक वस्तू, वनस्पती, प्राणी, सर्व लोक ह्याच्यामध्ये त्याचा कमावस येतात. तो स्वतः देव होतो. देवामध्ये जे पॉवर्स आहेत त्या सगळ्या पॉवर्स त्याच्यामध्ये येतात आणि तो काही करू शकतो. म्हणून लक्षात घ्या, देवामध्ये आणि सर्वसामान्य माणसांच्या मध्ये फक्त फरक आहे ते म्हणजे स्टेट ऑफ कॉन्शियसनेस मध्ये, मनाच्या अवस्थेमध्ये फरक आहे. आपण बीटा मध्ये जगतो, ते डेल्टा मध्ये जगतात, एवढीच फरक आहे, दुसरं काही फरक नाही. कोणी माणूस, कुठलाही सर्वसामान्य माणूस हा देव होऊ शकतो. आणि तुम्ही जर बघितलं तर हे सगळे सर्वसामान्यच होते. बाळमामा धनगर होता, देव झाला. हे आणखी कुणी तुम्ही काढा, हे सर्वसामान्य माणसंच होते. ध्यान करता करता हे देव झाले. म्हणून देव होणं फार सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे. मी तर म्हणतो
हे सगळं 15-17 वर्ष शिकत बसण्यापेक्षा मुलाला मेडिटेशन करायला लावला तर ती मुलं संत झाले असते, लक्षात घ्या, संत झाले असते. आज सुद्धा भरपूर लोक असतात, डेल्टामध्ये असणारे लोक भरपूर आहेत, फक्त आपल्याला कळत नाही की मग कोण कोण डेल्टामध्ये आहे. तर तुम्हाला जर बघितलं तर आज ही जानकी दिदी म्हणून आहेत कुठं ब्रह्माकुमारीमध्ये, ते डेल्टा अवस्थेमध्ये असतात. त्यांचं ब्रेन फ्रिक्वेन्सी चेक केलं पूर्ण झिरो करू शकतात, ते पूर्ण झिरोमध्येच असतात, ते डेल्टामध्ये असतात. त्यांचं प्रत्येक वाक्य महत्त्वाचं, प्रत्येक वाक्य लिहिलं जातं, कोरलं जातं. आणि हीच लोक मेल्यानंतर त्यांची आपण पूजा करत बसतो. हा लक्षात येते, जिवंत असताना आपल्याला माहित नसतं हे माणसं ह्या अवस्थेतले आहेत, ते मेल्यानंतर मग आपण त्यांचं मंदिर बांधा, हे करा, ते करा, पूजा करा, मग त्यांचं महत्त्व वाटतं. पण अशा आज सुद्धा काही लोक हे डेल्टा अवस्थेमध्ये असतात, हे आहेत. ओशो रजनीश होते, जे कृष्णमूर्ती होते, त्याच्यानंतर जानकी दिदी आहे, आम्हा भगवान सुद्धा आहेत, त्याच्यानंतर एक नित्यानंद महाराज म्हणून एक होते पूर्वी, आत्ताचं नव्हे. ही सगळी डेल्टा अवस्थेतलं माणसं अलीकडचे. तर हे अतिशय महत्वाची माणसं असतात. तर इथं हिप्नोटिझम मध्ये किंवा आपल्यामध्ये बघा, अजून एक मला सांगायचं आहे, झोपेत आणि समाधी अवस्थेत किंवा डेल्टा अवस्थेत काय फरक आहे. जेव्हा आपण रात्री गाढ झोपी गेलेलो असतो, तर त्यावेळी सुद्धा आपल्या मेंदूला जर ब्रेन EEG मशीन लावलं तर त्यावेळी सुद्धा ब्रेन फ्रिक्वेन्सी आपली 4 to 0 असते. जेव्हा साधू संत लोक हिमालयामध्ये ध्यानाच्या अवस्थेत बसलेले असतात, त्यांना सुद्धा जर ब्रेन फ्रिक्वेन्सी आपण जर लावलं, EEG मशीन लावलं, तर त्यावेळी सुद्धा ब्रेन फ्रिक्वेन्सी 4 to 0 असतात. हिमालयामध्ये बसलेल्या साधू संतांची ब्रेन फ्रिक्वेन्सी पण 4 to 0 आहे. आपण रात्री झोपी जातो त्यावेळी सुद्धा आपली ब्रेन फ्रिक्वेन्सी 4 to 0 आहे. त्या लोक सुद्धा डेल्टामध्ये असतात, आपण सुद्धा डेल्टामध्ये असतो. त्यांच्या अवस्थेला समाधी अवस्था म्हटलं जातं, आमच्या अवस्थेला झोपेची अवस्था म्हटलं जातं. मग फरक काय, तर त्या दोघांच्या मध्ये हे फरक आहे. काय फरक आहे? कृष्णाने एकदा सांगितलं की जेव्हा योगी ज्या अवस्थेत जागे असतात त्या अवस्थेत माणसं, सर्वसामान्य माणसं झोपलेले असतात. त्याला काहीतरी वाक्य आहे, तो मला आठवत नाही ते. तर योगी ज्या अवस्थेत जागे असतात त्याच अवस्थेमध्ये आपण पण असतो, पण आपण झोपी गेलेलो असतो. म्हणजे नेमकं काय होत असतं, तर मी तुम्हाला सांगतो की आपलं बाह्यमन, अंतर्मन आणि विश्वमन असे 3 मन असतात. ही एकमेकांना जोडलेले असतात, त्या देव एकमेकांना जोडलेले असतात. तर आम्ही आता दाखवतो. समजा हे बाह्यमन आहे, हे अंतर्मन आहे आणि हे देव आहे. तर हे बाह्यमन अंतर्मनाला जोडलेलं असतं, अंतर्मन हे देवाशी जोडलेलं असतं. सतत याच्याशी कम्युनिकेशन चालू असतं आणि याच्याशी कम्युनिकेशन सतत चालू असतं, बरोबर. पण इथं काय होतं माहिती का, की जेव्हा आपण पूर्ण जागे असतो त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये प्रचंड विचार असतात. आपण बीटा अवस्थेत असतो, तर त्या बीटा अवस्थेमध्ये देवाशी आपलं काय बोलणं झालं हे त्याचा आवाज ऐकू येत नाही. जर त्याचा आवाज ऐकू आला तर त्या आवाजालाच आपण म्हणतो इंट्युशन. आतून असं अंतरप्रेरणा झाली, मला अचानक सुचले म्हणून ते इंट्युशन म्हणजे काय, देवाचं आणि आपलं कम्युनिकेशन होत असताना देव आपल्याला मार्गदर्शन करतो आणि ते मार्गदर्शन कधीतरी आपल्याला कळतं आणि ते म्हणजे इंट्युशन, बरोबर. मग इथं आपण जेव्हा झोपी गेलेलो असतो तर त्यावेळी आपल्या बाह्य मनातलं आणि अंतर्मनातलं देवाणघेवाण बंद झालेलं असतं. हे पूर्णपणे लिंक तुटलेलं असतं. फक्त अंतर्मन आणि देवामध्ये संवाद चालू असतो. 2 तासाच्या झोपेमध्ये असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये, 2 तासाच्या झोपेमध्ये 20 मिनिटं आपण देवाच्या सानिध्यामध्ये रोज असतो. 2-2 तासाची सायकल असतात आपल्या झोपेची आणि त्या प्रत्येक 2 तासामध्ये 20 मिनिट आपण देवाचा संपर्क साधत असतो. परंतु देवामध्ये आणि आपल्यामध्ये काय काय बोलणे झालं हे जाणून घेणारं मन झोपलेलं असतं.
कळत नाही आपल्याला. काही वेळा पहाटे पडलेली स्वप्न खरं ठरतात. मला स्वप्न पडलं होतं ते बरोबर झालं. त्यावेळी जरा जर देवाचं कम्युनिकेशन होत असताना जरा जरी तुमचा बाह्यमन जागे असला तर त्या गोष्टी तुम्हाला कळतात, बरोबर. पण समाधी अवस्थेतला जो माणूस असतो, साधू संत जे असतात ना, त्यांचं बाह्यमन अंतर्मन यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन चालू असतं आणि त्याचबरोबर अंतर्मन आणि देवामध्ये सुद्धा काय चालू असतं, कम्युनिकेशन चालू असतं. म्हणून इथं जे घडतं ते ह्याला कळतात आणि ह्याला जे कळतात ते ह्याला कळतात आणि म्हणून तो दुसऱ्याला सांगतो. डोळे बंद करून ते समाधी अवस्थेत एका क्षणामध्ये जातात आणि वरून डाउनलोड करतात, अंतर्मनला जाणून घेतात आणि बाह्यमध्ये सांगतो तुमचं असं असं घडणार. हे फरक आहे. दोघं जरी समाधी अवस्थेत असले तरी त्यांच्या तिन्ही मन काम करत असतात. बाह्यमन, अंतर्मन आणि विश्वमन तिन्ही मन ऍट ए टाइम काम करत असतात. आणि आपण जरी समाधी अवस्थेत असलो तरी आपले दोनच मन काम करत असतात, अंतर्मन आणि विश्वमन. त्यावेळी बाह्यमन कट झालेलं असतो. याला आपण म्हणतो गाढ झोपेची अवस्था. तर गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये ज्याला जागे राहता येतं तो संत होतो. लक्षात घ्या, गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये झोपेत जागे राहण्याची कला ज्याला माहित आहे तो संत होतो. पटकन संत होण्याचे मार्ग हे आहे, झोपेत जागे राहा. झोपेत जर जागे राहिला तर कम्युनिकेशन कळतं, देवाशी संवाद साधता येतं आणि देवाने दिलेले गाईडलाईन्स आपल्याला कळतात आणि आपण सुद्धा त्या पद्धतीने चमत्कार करू शकतो. काही संतांनी सांगितलेलं की तुम्हाला जर पटकन मुक्ती मिळवायचं असेल, पटकन देवाशी संपर्क साधायचा असेल, एनलाईट व्हायचं असेल तर काय करा, झोपेत असं जाता 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 जागे राहण्याचा प्रयत्न करा. हे अवघड आहे, का सहजासहजी शक्य होण्यासारखं नाही आहे. परंतु अशक्य असं काहीच नाही आहे की शिवानंद बाबा म्हणून एक संत आहे, तर त्या माणसाने सांगितलेलं टेक्निक आहे की झोपेत जात असताना जागे राहा, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, देवाकडनं सगळं संदेश मिळत असतो. ओके, ह्याला आपण म्हणतो समाधी अवस्था. आणि ह्या साधू संतांच्या मध्ये फक्त एवढीच फरक आहे, आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये ती लोक तिन्ही मनाने जागे असतात, आपण फक्त दोन मनाने जागे असतो. हाच त्याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. देव होणं तसं फार सिंपल आहे. ओके, तर या पद्धतीने आहे. आता इथं आपण हिप्नोटिझम करून मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही वारंवार एखाद्या व्यक्तीला हिप्नोटिझम करता तर त्यावेळी पहिल्यांदा अल्पामध्ये जातो. काही दिवस हिप्नोटिझम करत 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 गेला, पुढच्या वेळी डीप मध्ये जा, पुढच्या वेळी डीप मध्ये जा, असं म्हणत म्हणत जाता, तेव्हा तो काही दिवसात तो थीटामध्ये जातो. आणि मग असं जर तुम्ही करत गेला तर मधुकर दिघेने सांगितलं 21व्या दिवसामध्ये माणूस ह्या अतित्रीय अवस्थेमध्ये जातो, डेल्टामध्ये जातो 21व्या दिवसामध्ये. तर असं करता करता जर तुम्ही गेला तर तो एक दिवस तो थीटा डेल्टामध्ये जातो आणि एकदा काय तो डेल्टामध्ये गेला तिथं त्याला कुठलेही प्रश्न तुम्ही विचारा तर त्या प्रश्नांचं तो अचूकपणे उत्तर द्यायला. कारण का तर त्या डेल्टा अवस्थेमध्ये तो सुद्धा एक संतच असतो, फक्त तो आर्टिफिशियली आपण बनवलेला असतो त्याला.